डॉक्टर मनोजने ज्या क्षणी इंटरव्ह्यू रूममध्ये पाय ठेवला त्याच वेळी तो थांबला, कारण तिथे इंटरव्ह्यू घेत असलेली स्त्री त्याची पहिली बायको निशा होती. 20 वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता. निशाला पुन्हा समोर पाहताच तो परत निघून जायला लागला. तेव्हा अचानक निशाच्या आवाजाने त्याचं पाऊल थांबलं. थांब, इंटरव्ह्यू देऊ नकोस, पण थोडा वेळ बसून जाऊ शकतोस ना? निशाच्या या विनंतीला नकार देणं त्याला जमलंच नाही आणि मनाविरुद्ध असतानाही तो तिथे बसला. निशाच्या समोर बसताच मनोज म्हणाला, तुम्ही सर्जनच्या पोस्टसाठी जाहिरात दिली होती, म्हणून मी प्रयत्न करायचं ठरवलं. मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण सेवा देतोय. निशाने थोडं गंभीर होऊन विचारलं, मग तुम्ही परत का फिरलात? आमच्या हॉस्पिटलला चांगल्या सर्जनची गरज आहे आणि तुम्ही फक्त सर्जन नाही तर एक उत्तम डॉक्टर आहात. आमच्यासारख्या डॉक्टरांना तुमच्यासारख्या हुशार, अनुभवसंपन्न माणसाची गरज आहे. कृपया विचार करा. खरं तर मनोज सध्या पूर्णपणे बेरोजगार होता. तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचं खोटं बोलला होता. त्याच्या आदर्शवादी स्वभावामुळे आणि गरिबांबद्दलच्या त्याच्या दयाळूपणामुळे तो कुठल्याही रुग्णालयात फार काळ टिकत नव्हता. तो उभा राहून म्हणाला, मी संध्याकाळी तुम्हाला सांगतो, असं म्हणून बाहेर पडला. निशाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. चहा तरी प्या. मनोजने थंडपणे उत्तर दिलं, सॉरी, आता मी चहा पीत नाही, आणि तो तिथून निघून गेला. निशाने एक खोल श्वास घेतला आणि त्या दिवशीचा इंटरव्ह्यू रद्द केला. संध्याकाळी ती फक्त मनोजच्या उत्तराचीच वाट पाहत होती. मनोज आणि निशाचं लग्न केवळ 5 वर्ष टिकलं होतं. ही गोष्ट 25 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ते दोघं एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच त्यांची पहिली भेट झाली होती. मनोज अतिशय सुसंस्कृत आणि चांगल्या मनाचा माणूस होता. तो नेहमीच इतरांच्या मदतीसाठी पुढे असायचा. त्यामुळे निशाने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळंच आकर्षण होतं, ज्यामुळे ती त्याच्याकडे ओढली गेली होती. मात्र वैद्यकीय अभ्यासामुळे त्यांना एकत्र वेळ घालवण्याची फारशी संधी मिळाली नाही. एकमेकांना व्यवस्थित जाणून न घेता त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण नंतर हळूहळू मतभेद वाढू लागले. कारण दोघांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते. मनोज स्वार्थाशिवाय सर्वांचं भलं करणारा, तर निशा अत्यंत स्वार्थी. मनोजला रस्त्यातल्या गरिबांवर दया यायची. तो त्यांना मदत करायचा. भिक्षुकांना घरात घेऊन त्यांना खायला प्यायला द्यायचा आणि गल्लीतले कुत्रेसुद्धा त्याचे मित्र होते. त्यांच्यासाठीही तो खायला आणायचा. मनोजच्या या उदार स्वभावामुळे त्याच्या आजूबाजूचं जग त्याच्या प्रेमात होतं, परंतु निशाला त्याचा हा स्वभावच बोचत होता. तिचं मन स्वार्थाच्या चौकटीत बंदिस्त होतं आणि मनोजचं हृदय साऱ्या जगासाठी उघड होतं. त्याचा हा आदर्शवाद त्यांच्या संसाराच्या दारात मतभेदांचे कडेलोट उभे करू लागला होता. निशाला मनोजच्या सगळ्या गोष्टींवरून खूपच त्रास होत असे, कारण त्यांचा स्वभाव आणि जगण्याचा दृष्टिकोन एकदम वेगळा होता. 5 वर्ष एकत्र राहूनही दोघांमध्ये जुळवाजुळव झाली नाही आणि शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. जेव्हा हे घडलं
तेव्हा त्यांचा मुलगा यश फक्त 3 वर्षांचा होता. तो निशासोबतच राहिला. आता यश मोठा झाला होता. MBBS पूर्ण करून तो आता PG करत होता. निशाने घटस्फोटानंतर डॉक्टर विशालशी लग्न केलं होतं. विशालचं स्वतःचं क्लिनिक होतं, जे आता मोठं हॉस्पिटल बनलं होतं. निशा आणि विशालच्या वयामध्ये बरंच अंतर होतं, पण तरीही त्यांचं सहजीवन चांगलं चाललं होतं. मात्र 2 वर्षांपूर्वी विशालचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचं असं कोणतंही मूल नव्हतं. आज निशा एका मोठ्या हॉस्पिटलची मालकीण होती. पैसा तर भरपूर होता, पण तिच्या आयुष्यात समाधानाची आणि शांततेची उणीव होती. तिला अजूनही मनोजची आठवण यायची, कारण मनोज एक चांगला, मनाने मोठा माणूस होता. त्याने निशाला खूप मान दिला होता आणि ती त्याचं प्रेम कधीच विसरू शकली नाही. मनोजसारख्या माणसाला गमावणं हा तिच्या आयुष्याचा मोठा पश्चात्ताप बनला होता. आता ती त्याच्याजवळ परत यायचं स्वप्न पाहत होती. तिला हेही माहीत नव्हतं की मनोजने पुन्हा लग्न केलं होतं की नाही, पण आता तिला फक्त त्याची साथ हवी होती. तिने ठरवलं होतं की त्याने गरिबांवर फुकट उपचार केला तरी तिला त्याचा काही त्रास होणार नाही. ती फक्त त्याला पुन्हा आपल्या आयुष्यात पाहू इच्छित होती. संध्याकाळ झाली, पण मनोजचा फोन काही येत नव्हता. निशाचं मन अस्वस्थ झालं. शेवटी तिने मनोजचा नवीन नंबर शोधला आणि त्याला फोन केला. मनोजने फोन उचलताच ती थोडीशी थांबली आणि मग बोलली, तुम्ही अजून उत्तर दिलं नाही. मी तुमच्या फोनची वाट पाहत होते. मनोजने शांतपणे उत्तर दिलं, सॉरी, मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकत नाही. निशाने तत्काळ उत्तर दिलं, कृपया नकार देऊ नका. सगळं तुमच्या मनाप्रमाणेच असेल. तुम्हाला ज्याचं गरिबीमुळे दुःख होतं त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत तरी चालेल, फक्त हो म्हणा. मनोजने पुन्हा सांगितलं, विचार करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप नुकसान होईल. निशा त्याला आश्वस्त करत म्हणाली, माझ्या मनात सगळं स्पष्ट आहे. तुम्ही सकाळी जॉईन करत आहात ना? प्लीज होकार द्या. मनोजने अखेर शांतपणे उत्तर दिलं, हो, मी येईन. हे ऐकताच निशाने एक दीर्घ श्वास घेतला. तिने स्वतःशीच विचार केला, नियती खरंच विचित्र खेळ खेळते. कधी काळी तिला मनोजचा स्वभाव नकोसा वाटायचा. आता तोच स्वभाव तिला सर्वात प्रिय वाटायला लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी निशाने मनोजला आवडणाऱ्या रंगाची साडी नेसली आणि ती लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. मनोजही वेळेत पोहोचला होता आणि आपलं काम सुरू केलं होतं, पण त्याने निशाकडे फारसं लक्ष दिलं नाही. हळूहळू वेळ निघून जात होता. एके दिवशी निशा मनोजला रात्रीच्या जेवणासाठी घरी घेऊन आली. मनोज घरी पोहोचताच त्याला एक आश्चर्य वाटलं. निशाची गाडी दरवाजात येताच त्या परिसरात असलेली कुत्री आणि 10-12 गायी एकत्र आल्या होत्या. निशाने गाडीत असलेली बिस्किटं त्यांना खायला घातली. नोकराने गायींसाठी ठेवलेला चारा आणला आणि निशा स्वतः सर्वांना आपल्या हातांनी खाऊ घालत होती. मनोज आश्चर्याने निशाकडे पाहत होता. 50 वर्षांची निशा त्याला त्या क्षणी अत्यंत सुंदर, निरागस वाटत होती. जणू ती त्या कुत्र्यांची आणि गायींची आईच होती. मनोजला हे सर्व पाहून एक भावनिक स्पर्श झाला. कुत्री आणि गायी निशाच्या जवळ येत होत्या आणि तिला प्रेमाने चाटत होत्या. ती त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवत होती.
जसं मनोज कधी काळी करत असे. घरात प्रवेश करताच मनोज विचारल्याशिवाय राहू शकला नाही. हे परिवर्तन कधी झालं? तुम्ही कधीपासून इतक्या पशुप्रेमी झालात? निशाने हसून उत्तर दिलं, हा बदल तुमच्या मुलामुळे झाला आहे. 5 वर्षांपूर्वी त्याने मला सांगितलं की मी खूप कठोर हृदयाची आहे. त्याने विचारलं होतं, देवाने तुम्हाला आई कसं बनवलं? त्याचा पूर्णपणे स्वभाव तुमच्यासारखाच आहे. आज तो घरी आला आहे. तुम्ही त्याला पाहणार नाही का? मनोजला आतुरता लागली. त्याला पाहण्यासाठी माझ्या डोळ्यांनी खूप काळ वाट पाहिली आहे. तो कुठे आहे? मग मनोजने पाहिलं की एक 25 वर्षीय तरुण त्याच्याकडे येत होता. तो तरुण मनोजचीच छाया वाटत होती, जणू मनोजचं प्रतिबिंब. त्याने मनोजच्या पाया पडताच मनोजने त्याला उचलून आपल्या गळ्याला लावलं. ते क्षण पाहून निशाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. निशा प्रेमाने हसून म्हणाली, तुम्ही एकमेकांना आधीच ओळखता का? मनोज हसत म्हणाला, गेल्या काही वर्षात तो अनेक वेळा माझ्या संपर्कात आला आहे, पण त्याने कधीच हॉस्पिटलविषयी काही सांगितलं नाही. खरं तर त्यानेच मला सर्जनच्या इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं. निशाने आपल्या मुलाच्या कपाळावर एक हलकासा मुक्का दिला आणि विचारलं, तू मला कधीच हे सांगितलं नाहीस का? मुलगा हसून म्हणाला, आई, तू तर या नात्याला आधीच तोडलं आहेस. मग परक्यांबद्दल सांगून काय फायदा? सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारल्या आणि मग एकत्र जेवणाचा आनंद घेतला. जेव्हा जेवण झाल्यानंतर मनोज निघून जात होता, तेव्हा निशा त्याला थांबवत म्हणाली, एक गोष्ट विचारू का? मनोजने थोडं हसून उत्तर दिलं, काय विचारायचं आहे? निशाने हलक्या आवाजात विचारलं, तुम्ही पुन्हा लग्न का केलं नाही? मनोज हसत म्हणाला, माझ्यात काय विशेष आहे? कोण माझ्याशी लग्न करणार? कितीतरी शहरांमध्ये राहिलो आहे. लोक खूप मित्र बनवतात, पण जीवनसाथी नाही. मी तर पूर्णपणे रिकामा आहे. अजून 1 रुपयाही साठवलेला नाही. निशा त्याचं उत्तर ऐकून म्हणाली, पण तुम्ही खूप पुण्य केलं आहे. तुमच्यासारखा माणूस होणं खूप कठीण आहे. तुमच्यापासून वेगळं झाल्यानंतर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक जागा कायमची रिकामी राहिली आहे. ती जागा कधीच भरत नाही. मीही आता तुमच्यासारखीच होण्याचा प्रयत्न करते आहे. हे ऐकून मनोज 2 मिनिटं शांत राहिला. नंतर तो म्हणाला, आता मला जायला हवं. निशाने त्याला थांबवत विचारलं, थांबा, तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. मनोजने पुन्हा विचारलं, काय? निशा म्हणाली, आपण पूर्वीसारखं एकत्र राहू शकत नाही का? मनोजचा स्वर थोडा गंभीर झाला. तो म्हणाला, नाही, आता माझं मन आपल्याला एकत्र राहण्याची परवानगी देत नाही. निशाने विनंती करत सांगितलं, मी माझं सर्व काही विकून दान करीन. काहीही घेऊन येणार नाही. पण कृपया मला तुमचा सहवास हवा आहे. मनोज शांतपणे म्हणाला, दान करण्यापेक्षा प्रत्येकावर मोफत उपचार करणं अधिक योग्य ठरेल. कारण यापेक्षा मोठी सेवा या जगात नाही. निशाने त्वरित उत्तर दिलं, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. पण मला तुमचा सहवास हवा आहे. मनोज मात्र ठाम होता. तो म्हणाला, नाही, आता मी एकटा नाही. ही संपूर्ण पृथ्वीच माझं घर आहे. मी सर्वांचा आहे आणि उद्यापासून मी हॉस्पिटलमध्ये येऊ शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला ठेवा.
मनोजला जाणवलं होतं की निशा हे सर्व त्याच्या सहवासासाठी करत आहे आणि एकदा नातं तुटलं की पुन्हा ते जोडणं कठीण असतं. कधी कधी संबंध जबरदस्तीने जोडले जातात, पण त्यात नेहमी एक वळण येतं. मनोजने काहीही ऐकलं नाही आणि तिथून निघून गेला. त्याच्या मनात आता कोणत्याही अडचणींशिवाय सर्वांची मदत करण्याचा निर्धार होता. निशा भरल्या डोळ्यांनी मनोजला दूर जाताना पाहत राहिली. तो तिच्या नजरेआड झाला तेव्हा तिचा मुलगा जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आता चल आई, बाबा निघून गेले आहेत. मित्रांनो, जीवनात काही लोकांना एकदा गमावल्यावर त्यांना पुन्हा मिळवणं कठीण असतं. अनेकदा आपल्याला जेव्हा काही लोक किंवा काही गोष्टी जवळ असतात तेव्हा त्यांची खरी किंमत कळत नाही, पण ते एकदा दूर गेले की त्यांची कमी जाणवते. म्हणून जे काही तुमच्या जीवनात आहे त्यासाठी दिवसातून किमान एकदा तरी देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण तुमच्याकडे अशी काही गोष्ट असू शकते जी इतर कोणाकडे नसेल आणि त्यांना ती मिळवण्याची तीव्र इच्छा असेल. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.